रामकृष्ण हरी. संत महिमा वर्णू किती, निर्जीव चालवली भिंती, रेड्यामुखी वेद बोले. माऊली ज्ञानेश्वर महाराजांची जी चेतनेची उंचाई आहे ती या आळेस्थानाहून आपल्याला दिसून येईल. ज्यावेळेला माऊलींनी रेड्याच्या मुखी वेद बोलवले आणि त्या ठिकाणाहून प्रस्थान करून या ठिकाणी आले, मला तरी असं वाटतं की या ठिकाणी येऊन रेडेश्वरांनी घेतलेली समाधी, समाधीचा एक मूळ अर्थ संस्कृतामध्ये समाधी, बुद्धी समत्वाला जाणे, या आळे गावाचं महात्म्य वाढवण्याकरता या ठिकाणी समाधी घेतली असं म्हटलं तरी चालेल. माऊलींनी इथे येऊन पदस्पर्शाने ही भूमी पावन झाली आणि रेडेश्वरांची समाधी म्हणजे अशा प्रत्येक जीवाकरता एक उदाहरण आहे. एका प्रत्येक जीवाकरता सगळ्यात महत्त्वाचा संदेश या स्थानावरून पोहोचतो की आपल्याला बुद्धी नाही आहे आणि आपण कर्म करू शकत नाही, असं दैव दैव आलसी पुकारा जे म्हटलंय असं करण्याची गरज नाही. जर ज्ञान उंच स्तरावरून दिल्या गेल्यानंतर रेड्याच्या मुखी वेद बोलवल्या जातं तर कमीत कमी ते वेद बोलले तर आपण कमीत कमी दुसऱ्याच्या वेदना वाचू शकतो. त्यामुळे या ठिकाणी इतकं सुंदर कार्य होत आहे, इतकं अद्भुत मंदिर निर्माणाचं कार्य या ठिकाणी चाललंय की येणारा प्रत्येक जीव या ठिकाणी येऊन शांत होईल, भगवत भक्तीने नाहून जाईल, अध्यात्माचं केंद्र हे स्थान बनेल. मी आपण सर्वांना आवाहन करते आपल्या माध्यमातून की जास्तीत जास्त लोकांनी जुळा, या कार्याशी जुळा. हे सुंदर कार्य होत आहे त्या माध्यमातून आपण सगळ्यांनी हातभार लावा. अर्थातच माझा पण निश्चितच एक छोटासा का होईना पण हातभार असेलच. आणि आपलं पण एक कार्य गोकुळला चाललंय, गुरुकुल आहे, अन्नक्षेत्र आहे, मुली शिकताय आणि खरी तर प्रेरणा रेडेश्वरांची आणि आशीर्वाद पण रेडेश्वरांचा माऊलींचा आहे. माऊलींनी ज्यांना समाधीस्थ या ठिकाणी केलं, आपणही त्या अवस्थेला पोहोचूया. आणि ही व्यवस्था सुंदर आहे. व्यवस्थापकांना धन्यवाद. जय हरी. राजकारण, समाजकारण, शेती, उद्योग, गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज, सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी.